जय श्रीराम. मग बाकी मजेत ना? गावात आलो तो यशच्या काहीतरी वेगळ्याच अवकाळ्या चालू होत्या. म्हटलं बस कर आज रे. कमाएगा तो कल बैठकर खाएगा. जरा जास्तच गरम होत होतं. अबे साले. मग संकेतचं म्हणणं आपण इथे उभं राहू म्हणजे बस गेली का तिची तरी हवा लागेल थोडीफार. पण कशाचं काय गरमच इतकं होतंय ती बस बी हवा नाही देत. थोड्यात बागुल साहेब आले म्हणे चला फिरून येऊ. म्हटलं कुठे जायचंय म्हणे कळवणला. कशा तरी शॉर्टकट रस्त्याने मध्ये आलो होतो त्याच्यात बी गर्दी लागून गेली. म्हटलं काही खरं नाही आपलं सध्या. तुमचा भाऊ कुठे गेला आणि काही झालं नाही असं शक्यच नाही. काही ना काही येतच आपल्या नशिबात. त्याच्यात अजून एवढी गर्दी. म्हटलं आज काही खरं दिसत नाही आपलं. एवढ्या तिथे मारामारी चालवून गेली यांची. म्हटलं काय झालं नेमका विषय तरी सांगा मला. पुरीचा विषय वाटतं काहीतरी. हम किसी दूसरे की अमानत है. नहीं, तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती. हम दोनों के बीच अगर कोई आया तो समझो वो मर गया. त्यांना म्हटलं जाऊ द्या भाऊ मिटून घ्या आपलं आपलं करून घ्या काहीतरी. दोघं भाऊ ऐकायला तयार नव्हते. म्हटलं जाऊ द्या आता मी तरी काय सांगू तुम्हाला. मावशीला म्हटलं सरकार नाही तर अपघात होऊन जाईल मोठा. अभी मजा आएगा ना भिड़ो. ते सगळं जाऊ द्या ते मिटून घेतील त्यांचं. आधी आपल्या गाडीचं काम पाहावं लागेल. Tecnologia. शेवटी गाडी काय चालू झाली नाही. मग काय आलो गॅरेजवर घेऊन. म्हटलं इथेच होईल आता बरोबर. इथे येऊन बघतो तर भाऊने डायरेक्ट दोरीने इंजिन बांधलं होतं. बड़े खतरनाक लोग हैं. आपले सगळे कामं चालू होते कळवणचे. म्हटलं आता इंधन टाकून घेऊ आणि निगम पडे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. कसं बी काम करवो म्हटलं फक्त गाडीला इंधन टाकून दे म्हणजे झालं. इंधन टाकून आलो तर गावात यांचं म्हणणं लगेच कुठेतरी जायचं. म्हटलं चला मग सटा ना. अरे तू ड्रायव्हर है की स्क्रू ड्रायव्हर है बेवकूफ. पागोलची ड्रायव्हिंग इतकी बेकार आहे. काचच तोडून टाकला त्यांनी. सटाना आलो तर कपडे घ्यायला या बोन एकदम जबरदस्त काम केलंय गायींसाठी. म्हणून अशा लोकांकडे यायला बी काही वाटत नाही. यांना म्हटलं भरपूर फिरून झालं आता चला काहीतरी खायला घेऊन जा. सटाण्यातील गर्दी कधी कमी होईल काय माहिती. गर्दीमधून अवकाळ्या करत आलो होतो आपण मस्त वडापाव खायला. आगाला म्हटलं फास्ट फास्ट मध्ये 2-4 वडापाव लावून द्या. मग काय पद्धतशीर वडापाव बेळ भजी मागवली आणि केला हात साफ तिच्यावर. मग बागुल एवढा मोठा होऊन गेला पण अजून बी त्या लहान पोरांचे कार्टून पाहतो. म्हटलं सुधर आता. पद्धतशीर नाश्ता केला. म्हटलं आता जावं घराकडे नाही का. घरी जाताना थोडी चूकच होऊन गेली होती. म्हटलं इथून नाही टाकायला पाहिजे गाडी. जाऊ द्या आता झालंच अवकाळ्या. मग काय सायंकाळी घरी बोरत होतो. म्हटलं चला गावात जाऊ. गावात आल्यावर वेदचं काहीतरी वेगळंच चालू होतं. म्हटलं तू का डायरेक्टर बनून जातो आता. जाऊ द्या बनेल तो डायरेक्टर. भेटू उद्या. जय श्रीराम.